नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते गुरु अर्थात गोवा युनिव्हर्सिटी रिसर्च पार्क युनिटचं उद्घाटन करण्यात आलं। अंदाजे 12 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह गुरु हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। हा उपक्रम गोव्याच्या बायोटेक्नॉलॉजी, आरोग्य सेवा, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स इनोव्हेशनमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे। From developing the new medical technological to create the clean tech solution, I am confident that gurus, the researcher, innovators and the students who emerge from here will become the pioneer in the field of bringing about the real positive change in our state and our country. In conclusion, today is a proud moment of Goa, and I am confident that Goa University Research Park Unit will serve as a beacon of knowledge, innovation and sustainable growth. Let us harness the potential of these incredible facilities to empower our youth, foster new ideas and contribute to the cleaner, greener and more prosperous future. I assure you that my government will continue to provide the unwavering support to initiatives like Guru as we move forward on the path of sustainable development and innovations. Together, we will build Goa, and not only to lead in technology and industry, but also set as an example in protecting and cherishing our natural and cultural heritage. आजच्या सोहळ्याचेर मुद्दामून म्हाका उलयता आसतना एक दोन तीन गजाली याद जाता आनी सांगानी दिसता। हांव मुद्दामून त्यो मेन्शनय करता। इतको सगळो इन्फ्रास्ट्रक्चर आनी खूब मोठ्या प्रमाणात ह्युमन रिसोर्स गोवा युनिव्हर्सिटी दिता आसतना इट इज अ टॉप युनिव्हर्सिटी इन द स्टेट। आमी म्हणटा की एकमेव युनिव्हर्सिटी आतापर्यंत म्हटल्यार जाता। इतके सगळे असताना गोवा युनिव्हर्सिटीचं रँकिंग कमी कित्याक जाता हो माझ्या फुडें आशिल्लो प्रश्न आसा। कारण म्हाका केन्नाय जेन्ना विचारता की गोवा युनिव्हर्सिटीचं रँकिंग देंवता कित्याक, म्हटल्यार दीस इज अ प्लॅटफॉर्म, सो ॲटलिस्ट आमी आत्ताच्या घडीक जेन्ना रिसर्च ह्या क्षेत्रात फुडें वता हाज्या फुडें तरी गोवा युनिव्हर्सिटीचं रँकिंग देंवपाक जायना अशें म्हाका दिसता। द नेक्स्ट, गोंयांतलो कंप्लीट स्टुडंट जो ग्रॅज्युएट जाता तो सगळो गोवा युनिव्हर्सिटीचीच डिग्री घेता आणि म्हाका एक खंत आसा ती हांव मुद्दामून उलोवन दाखयता। कारण आय एम इंटरॅक्टिंग ऑलवेज विथ द स्टुडंट्स एवरी टायम। मोस्ट ऑफ द टायम 50% of the students doesn't know about the GPSC and competitive exam. 50% of the student doesn't know about the GPSC and any competitive exam. And those 50% who knows about the competitive exam and GPSC exam, तांकां जर विचारलें तूं कित्याक बसना, ना म्हाका भंय दिसता पास जातलो म्हाका कॉन्फिडंट ना। म्हणजे सी दॅट 80% ऑफ द स्टुडंट्स आर नॉट रेडी टू फेस द कॉम्पिटिटिव्ह एग्जाम्स। हे कित्याक हो एक म्हाका प्रश्न पडटा। हांवें आज मुद्दामून मेन्शन केलें जेन्ना आमी एके वाटेंतल्यान रिसर्च करपा खातीर स्टुडंट्स तयार करता आसत जाल्यार एवरेज स्टुडंट सुद्दां खंयसरूच फाटीं उरपाक जायना। जो एवरेज स्टुडंट पास आउट जाता आसत जाल्यार एटलिस्ट ही वॉन्ट्स टू रेडी टू फेस द कॉम्पिटिटिव्ह एग्जाम, ही शूड अवेअर अबाउट द कॉम्पिटिटिव्ह एग्जाम। आणि हे जर नसत जाल्यार आमी खंय फाटीं पडटा हें सोदप हें सुद्दां सगळ्या युनिव्हर्सिटी आनी युनिव्हर्सिटी एफिलिएटेड कॉलेज हांचो विशय आसा आनी हें सोदप तितकेच गरजेचें आसा। हें जर ना सोदलें आसत जाल्यार एके वाटेंतल्यान आमचे हार्डली 2 to 3% ऑफ द स्टुडंट्स विल बी द रिसर्चर, बट द मोर दॅन 50% ऑफ द स्टुडंट विल नॉट कम एज एन एवरेज। That will create a more problem in the state. हाज्या खातीर माझी रिक्वेस्ट आसा 100% पास आउट जाल्ले स्टुडंट जो आसा he should aware about all the competitive exams for what they are eligible. ते एलिजिबल आसा ते तरी तांकां खबर आसपाक जाय, अवेअरनेस आसपाक जाय। बसप ना बसान त्याची बसपाची तयारी जी एग्जामीक आसा ती एटलिस्ट त्या ग्रॅज्युएशन लेवलाचेर तयार जावपाक जाय की हय आय हॅव टू फेस दीस कॉम्पिटिटिव्ह एग्जाम। कारण हे युग आता कॉम्पिटिशनाचे युग आसा, कॉम्पिटिटिव्ह एक्झामीचे युग आसा। नो डाऊट म्हणजे ऑल द इंक्युबेटर्स आर व्हेरी गुड। वायस चान्सलरान सांगता आसतनाय सांगलें की ईच अँड एवरी स्टुडंट्स नॉट ओनली फ्रॉम द ग्रॅज्युएट जाल्यार एनी स्टुडंट्स कॅन कम अँड डू द रिसर्च इन वेरियस फील्ड। खूब बरें दिसलें की तांच्यांनी स्पेशली मेन्शन करता आसतना की किडनी रिलेटेड काणकोण हो विशय तेंच्यांनी हांगासर मेन्शन केलो। आणि इवन दो द नेक्स्ट इज एन एक काणकोण आणि अनदर वन थिंग द रिसर्च यू हॅव टेकन दॅट लोंद्यात अशे जर डिफरंट डिसीजीस आमी रिसर्च म्हणून जर हांगासर यूज करपाक शकले
हांवें तर म्हटलें की इट शूड बी द एकाडेमिया इंडस्ट्री आनी स्टुडंट टायप जावपाक जाय कारण लास्ट जेन्ना हांव तेजो लास्ट जो इट इज अ 3D प्रिंटर एंड इन्क्युबेटर्स ह्या हातूंतल्यान गेलो दॅट स्टुडंट हॅड टोल्ड मी म्हणलो आमची आयडिया आनी आमचे तकलेंत कितें आसा जाल्यार आवर विजन इज एन आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय म्हाका तेजो कन्सेप्ट आवडलो म्हणजे इन लायन विथ द गव्हर्मेंट कितें करपाक सोदता तेंच जर युनिव्हर्सिटी एकाडेमी आनी इंडस्ट्री जर एकी कडेन आयले जाल्यार खूब मोठो बदल राज्यांत जावपाक शकता आनी ताचीच गरज आसा इट शूड बी द इंटिग्रेशन एवरीवन म्हणजे फाल्यां सकाळी जर एका आयटीआतल्या भुरग्याक जरी दिसलो की हांगासर येवन आपल्याक एखाद्या विशयाचेर आपल्याक नॉलेज आसा तेजो आपलो स्टार्टअप सुरू करपाक जाय एंड द गव्हर्मेंट इज रेडी टू प्रोवायड हिम द फंडिंग फॉर द स्टार्टअप ही कॅन डू दॅट नॉट सो दॅट ही इज फ्रॉम द ITI हाव ही कॅन डू इट इज नॉट सो म्हणून म्हटलें इट शूड बी द इंटिग्रेशन आनी हे इंटिग्रेशन जेन्ना पॉसिबल जातलें आनी आमीच ताजो प्रॉडक्ट जर ताका इंडस्ट्री कडेन लिंक करून दिलो इंडस्ट्री कडेन जर ताका ताजो प्रॉडक्ट सेल करपाक दिलो आसत जाल्यार म्हाका दिसता खुबशे जे नवीन एंटरप्रिनर्स जे खऱ्या अर्थान तयार जावपाक जाय ते नवीन एंटरप्रिनर्स हांगा तयार जावपाक शकतले आमी सातत्यान बींग अ चीफ मिनिस्टर हांव उलयता आसतना खूब कडेन पळयता की आज प्रॉब्लेम जो आसा की खूब आमकां नवीन एंटरप्रिनर्स तयार जायना एवरीवन इज फॉर डिपेंडंट ऑन द जॉब एवरीवन म्हणजे तुमचो MSc आसूनी किंवा तो मागीर MA आसूनी किंवा तो इंजिनियर आसूनी इन्क्लुडींग म्हणजे इंजिनियरींग पास आउट जाल्लो स्टुडंट्स आसूनी एवरीवन इज वॉन्ट्स टू म्हाका धाकलोसो जॉब दिलो सुद्दां जाल्यार चलता वाय नॉट दे आर रेडी टू डू दीस टायप ऑफ रेडी टू कम इन एंटरप्रिनरशीप त्या खातीर ग्रॅज्युएशन एंड पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलाचेर ह्यो जर स्कील आमी डेव्हलप केल्यो आसत जाल्यारूच तें पॉसिबल आसा म्हाजी युनिव्हर्सिटीक म्हणजे हांव कॉंग्रॅच्युलेट करता नो डावट फॉर द वायस चान्सलर एंड एंटायर टीम आय एम कॉंग्रॅच्युलेटिंग फॉर स्टार्टिंग अप दीस गुरू एंड दॅट वील बी द म्हणजे वन ऑफ द पायोनियर सेंटर इन फ्युचर आमी जाका म्हणटा की फुडाराक जे स्टुडंट्स पास आउट जातले आनी फुडाराक गोंयांतले आशिल्ले सगळ्या स्टुडंट्सां खातीर हो जो गुरू हे सेंटर जे आसा पळय न्ही हे एक मार्गदर्शक सेंटर ठरतलें इतकेंच न्ही देर सो मेनी पीपल दे आर डुईंग द रिसर्च इन वेरियस फील्ड इन वेरियस इन्स्टिट्यूशन्स हांव VC कडेन आतांच उलयतालो इफ any other consult you appoint as a one consultant who can guide for the different institution they can set up as a research lab in their institution with your consultant कारण रेस्ट ऑल कॉलेजीस जर कर्नाटकांतल्या डिफरंट कॉलेजींनी पळयलें की तांच्यांनी आपले रिसर्च लॅब जे आसा पळय एवरी कॉलेजींनी सेटअप केल्या आनी हे कॉलेजींनी सेटअप करपा खातीर तांकां आपलो फंड स्पेंड करपाची गरज ना द गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज रेडी टू गिव द फंड सो मेनी फंड्स फॉर द रिसर्च आनी ते जर आमी करपाक शकले जाल्यार म्हाका दिसता गोंयांतल्या डिफरंट प्रत्येक कॉलेजींत अशा पद्दतीचो रिसर्च लॅब आनी एंटरप्रिनर लॅब जो आसा पळय हो एस्टाब्लीश जावपाक शकतलो आनी एक बरो कल्चर जो गोंयांत क्रिएट जावपाक जाय तो जावपाक शकतलो